अरे हो. फार सुंदर. गंमत म्हणजे लोकमान्य टिळकांचं आपण प्रज्ञाताईकडनं एवढं शौर्य बघितलं हे काय. आणि आता सावरकरांची कविता इराणी वाचून दाखवली. ते एवढे महत्वाची लोक ही का आहेत की आपण इथे बसू शकतोय, हे सर्व बोलू शकतोय आणि स्वातंत्र्य उपभोगू शकतोय. ह्याचे केवळ ह्या लोकांमुळे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या अवघड आहे थोडंसं समजायला, कारण जे जनरेशन म्हणजे इवन आमचं जनरेशन सुद्धा इंडिपेंडेंट भारतामध्येच जन्माला आलंय. त्यामुळे त्याच्या आधीचे म्हणजे आमचे आई बाबा, आजी आजोबा ह्यांनी खूप जवळनं हा सर्व संग्राम बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती अनंत लोकांनी आहुती दिली आहे हे बघितलंय. तर आज जे आपण थोडस गणतंत्र दिन विशेष असं आपलं केंद्र अ, घेत आहोत, तर त्याच्यामध्ये हा जो विशेष भाग आहे, अ, ह्या लोकांचं सर्व क्रांतिकारकांचं स्मरण करणं, याच्यामध्ये असं एक ग्रेट आर्मी आपली सेटअप झाली होती आणि तिच्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाहीये. ती इंडियन नॅशनल आर्मी असं किंवा आझाद हिंद फौज असं तिला म्हटलं जातं. तर तिच्याबद्दल थोडासा आपण भाग बघूयात. मी स्क्रीन शेअर करतो. जसं प्रज्ञाताई म्हणाली की विशेष भाग थोडासा या सर्वांचं स्मरण करण्याचा आणि समजून घेणे की काय उत्तुंग कार्य आणि अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह मनामध्ये ठेवून यांनी हे साध्य केलं. म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतल्या गोष्टी होत्या. तर गणतंत्र दिवस, रिपब्लिक डे आणि त्यानिमित्ताने आझाद हिंद फौज, हे थोडक्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतंत्र देश आणि स्वतंत्र संविधान ह्या दोन गोष्टी आहेत. जेव्हा स्वतंत्र देश आपण म्हणतो, इंडिपेंडन्स डे आपण साजरा करतो 15 ऑगस्ट 1947 असं आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे आहे तो भाग. आणि ते जरी असलं तरी 26 जानेवारी पण इतका विशेष आहे, कारण त्या दिवशी जे गणतंत्र असं म्हटलं जातं की गण म्हणजे लोक आणि तंत्र म्हणजे कार्यपद्धती, म्हणजे मेकॅनिझम असं आपण म्हणूया तंत्र. तर ह्या सर्व जी लोक आहेत म्हणजे ज्यांनी हा भारत बनलेला आहे, त्याचं तंत्र म्हणजे कार्यपद्धती कशी असली पाहिजे, स्वतंत्र देशाची कार्यपद्धती कशी असली पाहिजे, हाऊ द कंट्री शुड फंक्शन. इट इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल असं म्हटलंय. डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे आपलं, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया. आणि त्याच्यासाठी जे कॉन्स्टिट्यूशन लोकांना समर्पित करण्यात आलं, जे तयार झालं आणि देण्यात आलं, तो हा दिवस माहिती आहे आपल्याला. पण हे होईपर्यंत इतक्या लाखो क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले, म्हणजे घरं दारं, आपलं अख्खं जीवन, आपले प्राण समर्पित केले. त्यामुळे हे असं सहज मिळालं नाहीये. मग जो पराक्रम गाजवला, खरं तर गमतीचा भाग म्हणजे 23 जॅनला 2 दिवसांपूर्वीच ऍक्च्युली तुम्ही बघितलं पराक्रम दिवस साजरा केला गेला. तर हा पराक्रम गाजवणारी म्हणजे जी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हे झालं, तिची ती जयंती होती, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्यांनी मुख्यतः एक मोठं भारताचं स्वातंत्र्य भारताला मिळवून द्यायचं, जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायचा उद्देश ठेवला होता, तसं त्याला धरून एक खूप मोठी फौज उभी केली होती आणि ती म्हणजे आझाद हिंद फौज. तर हा काय भाग आहे आझाद हिंद फौज, म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली कुठे शिकवलेलंच नसतं, म्हणजे हिस्ट्रीमध्ये कोणी सांगत नाही, काही नाही काही नाही. तर झालं काय होतं नक्की, तर 1939च्या शेवटी शेवटी म्हणजे सप्टेंबर 1939च्या शेवटी वर्ल्ड वॉर 2 सुरू झालं होतं. हे वर्ल्ड वॉर 2 मुख्यतः ऍक्सेस पॉवर्स आणि अलाइड फोर्सेस किंवा पॉवर्स यांच्यामध्ये चाललं होतं. तर हे ऍक्सेस पॉवर्स म्हणजे कुठले देश होते, तर जर्मनी, इटली आणि जपान असं, आणि अजून काही देश होते. आणि जे अलाइड फोर्सेस होते ते त्यात बिग फोर म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि त्याच्याबरोबर पोलंड. या मुख्यतः पोलंडवरती हल्ला झाला होता आणि तिकडनं हे सगळं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध पेटलं होतं.
आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती. इथे तुम्हाला थोडासा नकाशा दिसेल. आणि त्या युद्धामध्ये झालं असं की ब्रिटिशांकडनं, आता गमती बघा बरं का, म्हणजे सावरकर इतके महान का आहेत, कारण वीर सावरकरांनी आपल्या सर्व युवकांना प्रेरणा दिली होती, युवकांना युवतींना प्रेरणा दिली होती की जमेल तिथे तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भरती व्हा आणि त्यांच्याकडनं तुम्ही लढायला जा. कारण काय आहे की भारताला असंच नुसतं म्हणजे काय मिली आझादी बिना खडग बिना ढाल बिल अशी काय ती आझादी म्हणजे स्वातंत्र्य मिळणं हे अशक्य, हे मिळणारच नव्हतं. कोण देईल? सत्ताधारी माणूस ज्याच्याकडे शस्त्र आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे, असाच निघून कसाच येईल? त्याची जिरवायलाच लागते, त्याचा माज उतरवायलाच लागतो. त्याच्यासाठी शासनच त्याला करायला लागतं आणि त्याच्यासाठी सशक्त असा देश पाहिजे ज्याच्या अंगात ताकद आहे, ज्याच्याकडे शस्त्र आहेत, ज्याच्याकडे प्रशिक्षण आहे. आणि ते मिळणार कसं? जिथे आपण गुलाम आहोत, तर ते तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आर्मी जॉईन कराल आणि त्याबरोबर तुम्ही ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. मग आपण बंदुकीची नळी कुठे फिरवायची हे ठरवूयात, असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं. म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर असं म्हटलं जातं. तर आता त्या युद्धामध्ये तो भाग असा घडला की फेब्रुवारी 1942 ला मलाय आयलंड म्हणून आहे, मलाया असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे तो मलेशिया थायलंड याच्यामधला तो मलया पेनिन्सुला असं त्याला म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या भागामध्ये ऍक्च्युअली जॅपनीज फोर्सेसनी खूप मोठा हल्ला चढवला आणि ब्रिटिश पराभूत झाले. आणि ब्रिटिशांकडनं जवळजवळ 40,000 भारतीय सैनिक, 40,000 भारतीय सैनिक लढत होते. आणि ते सरेंडर केलं ब्रिटिशांनी जपानला, 40,000 प्रिझनर्स ऑफ वॉर म्हणून. आता जपाननी काय केलं? जपाननी आपल्या ह्या सगळ्या लोकांना सांगितलं, भारतीयांना, की तुम्ही आम्हाला साथ द्या, आमची मदत करा आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या बाजूनी प्रयत्न करू. कारण ब्रिटनला जिथे जिथे ब्रिटिश कॉलनीज होत्या, ज्या ज्या देशांवरती राज्य करत होते, जिथे जिथे सैन्य बळ होतं, तिथनं सगळीकडनं त्यांना पळवून लावायचं होतं, कापून काढायचं होतं. असं हे युद्ध, विश्वयुद्ध दुसरं चाललं होतं. आणि मग हे आश्वासन जे दिलं, तिथे ह्या इंडियन नॅशनल आर्मीचा उदय झाला, म्हणजे बर्थ, 1942 फेब्रुवारी. मग तिथनं लढणारी एक जबरदस्त व्यक्ती होती आणि तिचं नाव होतं, म्हणजे हे पंजाब रेजिमेंट मध्ये कॅप्टन होते, त्यांचं नाव होतं सरदार मोहन सिंग. आणि या सरदार मोहन सिंग यांनी तिथल्या लोकांना, आपल्या सैनिकांना अपील केलं की अरे या, आपण आपली इंडिपेंडंट आर्मी फॉर्म करूया. आणि 20-25,000 सैनिक सगळे तिथे सामील झाले आणि ही इंडियन नॅशनल आर्मी तयार झाली. तर भारतीयांनो, एकत्र या, स्वातंत्र्यासाठी लढा, असं तिकडे सिंगापूरमध्ये हा शरणागत, हे सगळे शरणागती होते. आणि सिंगापूरमध्ये त्या मलाया आयलंडचं वॉर जिंकून जपाननी या सर्वांना सिंगापूरमध्ये आणलं होतं आणि सिंगापूरमध्ये ही इंडियन नॅशनल आर्मी तयार झाली. झालं असं की ही उभी केली, म्हणजे बर्थ ऑफ द इंडियन नॅशनल आर्मी. जॅपनीज फोर्सेस त्यांची विक्ट्री ओव्हर ब्रिटिश, तिकडनं त्यांना एक असेंबल करण्याचं काम प्रिलिमिनरी जे होते, मागच्या स्लाइड मध्ये आपण जसं बघितलं तर सरदार मोहन सिंग यांनी केलं. आणि मग ह्याला थोडस स्ट्रक्चर देऊन त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं, मोठ बांधली, ते जे काम केलं ते असेच एक जबरदस्त क्रांतिकारक, त्यांचं नाव रास बिहारी बोस असं होतं. आणि हे भारतामधनं त्यांनी ब्रिटिशांचे सगळे फोर्सेस त्यांच्या मागे लागले होते. अनेक कार्यामध्ये ते सहभागी होते. अनेक ठिकाणी त्यांनी ब्रिटिश ऑफिसर्स उडवण्यासाठी मदत केली होती, म्हणजे मारून टाकण्यासाठी बॉम्ब ब्लास्ट केले होते. आणि असं जबरदस्त त्यांचं क्रांतिकार्य चाललेलं असताना तिकडनं ते पळून जपानमध्ये आले होते आणि जपाननी नेतृत्व तुम्ही करा, त्यामुळे ते रासबिहारी बोस यांच्याकडे आलं. आणि तिकडनं त्यांनी जशी मोड बांधली, तसं पुढे ह्या इंडियन नॅशनल आर्मीचं, म्हणजेच तिला आझाद हिंद फौज म्हणून तुफान कार्य उभं करण्याचं काम, ध्येयनिश्चित त्या आर्मीचं करण्याचं काम, तिच्यामध्ये सुधारणा आणण्याचं काम, तिचा विस्तार करण्याचं काम आणि युद्ध पुकार देण्याचं काम, हे म्हणजे आपल्या सुभाषबाबूंनी, म्हणजेच नेताजींनी
इथे त्याच्यामध्ये सामील झाले. आता गंमत बघा बरं का की सुभाषचंद्र बोसांना म्हणजे नेताजींना हे स्पष्ट माहिती होतं की माझ्या जो शत्रूचा शत्रू आहे म्हणजे एनिमी ऑफ माय एनिमी इज माय फ्रेंड, हे अगदी क्लिअर कट माहिती होतं. त्यामुळे हु इज द आर एनिमी? इंग्लंड, ब्रिटन, ती ब्रिटनची ती राणी, हे सगळे कॉलोनियलिस्ट हे आपले एनिमी होते. आपल्याला लुबाडत होते, लुटत होते, आपल्यावरती हिंसाचार आणि बलात्कार चालला होता, आपल्या सगळ्या लोकांना ते पळवून नेत होते, गुलामगिरीत त्यांनी टाकलं होतं. त्यामुळे यांना पळवून लावलं पाहिजे. आणि असं करण्यासाठी हु वॉज द एनिमी ऑफ ग्रेट ब्रिटन ॲट दॅट टाइम? जर्मनी. हु वॉज रनिंग जर्मनी? हिटलर. मग हिटलरशी जाऊन ते भेटले आणि त्या ठिकाणी असलेले 5000 प्रिझनर्स ऑफ वॉर होते भारतीय सैनिक, त्यांना आझाद हिंद फौजेमध्ये सामील करून घेतलं, काही आर्थिक मदत पण घेतली आणि ह्या सर्वांनी ती आझाद हिंद फौजेची तुकडी आणि स्ट्रेंथ त्यांनी वाढवायला सुरुवात केली. आणि तिकडनं पुढे दुसऱ्या एनिमी ऑफ आर एनिमी कोण होते तर जपान, हु वॉज फायटिंग दिस वॉर. त्यामुळे जपानची मदत घ्यायला गेले. आता जर्मनीवरनं जपानकडे जाताना 90 डेज ते सबमरीन मधनं त्यांना जायची गरज होती. अनेक ठिकाणी अनेक चेकपॉइंट्स मधनं ते जाणार होते. प्रचंड आता एखाद्या छोट्या खोलीमध्ये समुद्राच्या कितीतरी खालनं आणि ह्या सगळ्या धगधगीच्या वातावरणामध्ये हा प्रवास होता. अनेक ठिकाणी ब्रिटिश गुप्तचर संस्था त्यांच्यावरती कुठे हे सापडतील, कारण भारतातनं पळून गेले होते, तो एक वेगळाच किस्सा आहे. त्यामुळे हा सगळा भाग असताना त्यांनी तिकडनं जर्मनीवरनं जपानला तिकडे धडक दिली आणि त्या ठिकाणी इंडियन नॅशनल आर्मीची सूत्रे त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि 40,000 to 60,000 फोर्सेस त्यावेळेस इंडियन नॅशनल आर्मीमध्ये होत्या, म्हणजे तितकी लोक होती. आता गंमत म्हणजे या सर्वांना प्रेरणा कोणी दिली? गंमत बघा, हे सगळं कसं कनेक्टेड आहे. लोकमान्य टिळक इतके ग्रेट का? कारण लोकमान्य टिळकांनी प्रेरणा कोणाला दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा कोणाला दिली तर नेताजी सुभाषचंद्र बोसांना दिली. कारण 1940च्या जून मध्ये या दोन महानायकांची भेट झाली होती आणि तेव्हा फार मोठा सल्ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेताजींना दिला आणि सांगितलं की सुभाष, इथे भारतामध्ये राहून काम साध्य होत नाहीये, स्वातंत्र्य मिळवणं अवघड जातंय, तर तुम्ही काय करा, तुम्ही तुम्ही देशाबाहेर जा आणि देशाबाहेर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही इतर देशांची मदत घ्या असं सांगितलं. आणि त्यानंतर तिकडनं सुभाषबाबूंनी जर्मनी आणि जपानची मदत घेतली आणि त्यामुळे सावरकरांनी दिलेल्या प्रेरणेमधून त्या ठिकाणी हे मोठं कार्य उभं राहिलं. आता सुभाषबाबूंची विजन इतकी पॉवरफुल होती ना, इंडियन नॅशनल आर्मीचं कार्य इतकं ग्रेट का आहे तर त्या ठिकाणी त्यांनी राणी झाशी रेजिमेंट म्हणजे फर्स्ट बटालियन कंटेम्पररी इंडियामध्ये फॉर वुमन फोर्सेस, वुमन सोल्जर्स अशी त्यांनी सेटअप केली. आणि हे ऍक्च्युअली रिअल पिक्चर्स आहेत बरं का त्याच्यामधले. ह्या अतिशय तेजस्वी आणि एकापेक्षा एक शूर अशा सर्व स्त्रिया होत्या, मुली होत्या, लहान लहान मुली, आणि 1000 सोल्जर्स स्ट्रॉंग अशी ती रेजिमेंट तयार झाली होती. लक्ष्मी सेहगल म्हणून तिचं नेतृत्व करत होत्या, कॅप्टन लक्ष्मी सेहगल. त्यांचा पण इतिहास बघण्यासारखा आहे, आउटस्टँडिंग आहे. तेवढंच नाही तर त्यांनी एक स्पाइसची तुकडी पण सेटअप केली होती आणि त्या स्पाइस मध्ये लहान लहान मुलं आणि मुली पण होत्या. आणि त्याच्यामधल्या खरं तर हे बघितलेत आपण विशेष व्यक्तिमत्व, सरस्वती राजामणी, नीरा आर्या, अशा ह्या काही 2-3 नावं मी इथे ठेवली आहेत. पण हे स्पाइस म्हणजे किती होते, कुठे कुठे गेले, काय काय त्यांनी सॅक्रिफाइसेस दिले, पण हे सर्व इंडियन नॅशनल आर्मीशी असोसिएटेड होते, राष्ट्रासाठी देशासाठी काम करत होते. नीरा आर्या यांचं जर तुम्ही बघितलं तर त्यांना पकडलं ब्रिटिशांनी आणि पकडल्यानंतर त्यांचं एक स्तन कापण्यात आलं, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही, तुम्ही ते वाचू शकता थोडंसं. आणि त्यांना काय लेवलचं टॉर्चर केलं असेल तुम्ही विचार करा, नेताजींबद्दल माहिती देण्यासाठी. पण त्यांनी नेताजींचं नाव सांगितलं नाही, कुठे तो पत्ता दिला नाही. त्यामुळे हॅट्स ऑफ. पण हे इतके ट्रिमेंडस स्पाइस आणि कंटिन्युअस ब्रिटिश संस्थेच्या माहिती ते लीक करत होते, म्हणजे इंडियन नॅशनल आर्मीला त्यांच्या पोझिशन्स, लोकेशन्स, दारुगोळा,
कुठल्या पुढच्या स्ट्रॅटेजिक हालचाली आहेत हे सर्व ते सतत देत होते. अशी ही हुशार लोक होती. आणि ह्या इंडियन नॅशनल आर्मीनी 3 महत्वाची युद्ध, म्हणजे ऍक्च्युली 4 महत्वाची युद्ध लढली आहेत. एक तर मणिपूरमध्ये मोईरांग नावाची जागा आहे. आपल्याला या जागेची नावं पण माहिती नाहीत, पण तुम्ही जर इथे सेव्हन सिस्टर्सचा मॅप जर बघितला तर तुम्हाला इथे दिसेल. सगळे आलेले नाहीत त्याच्यात, पण कोहिमा आणि इम्फाल, आणि मणिपूरमध्येच इम्फाल आहे आणि मणिपूरमध्येच मोईरांग नावाची पण जागा आहे. आणि तसंच नागालँडमध्ये कोहिमा नावाची जागा आहे. आणि ह्या ठिकाणी विशेष युद्ध लढली गेली, कारण जॅपनीज फोर्सेसच्या बरोबर इंडियन नॅशनल आर्मी लढत होती. आणि मोईरांग नावाच्या जागेत इथे तुम्ही जर तो स्टोन बघितला त्याच्यावरचं इन्स्क्रिप्शन, द इंडियन ट्राय कलर फ्लॅग वॉज होइस्टेड हिअर फॉर द फर्स्ट टाइम ऑन द सेक्रेड सॉइल ऑफ इंडिया बाय द इंडियन नॅशनल आर्मी. त्यामुळे जर्मनीची मदत घेऊन, जपानची मदत घेऊन, सिंगापूरमध्ये मोठं बटालियन, म्हणजे हे सगळी आर्मी एस्टॅब्लिश करून, तिकडनं ब्रिटिश फोर्सेसना डिफीट करत करत इंडियामध्ये एंट्री करून, आता इंडियाचा एक मोठा भूभाग, ऍक्च्युली म्हणजे बिग जॉग्राफिकल लँडस्केप आपल्या इंडियन नॅशनल आर्मीनी नेताजींच्या नेतृत्वाखाली फ्रीडम फ्री केलं होतं, त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्यामुळे दिस वॉज अ फिनॉमिनल अचीवमेंट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जे युद्ध झालं त्यामुळे बर्माला, म्हणजे म्यानमारला सुद्धा त्या ब्रिटिशांच्या तावडीतनं स्वातंत्र्य मिळू शकलं. हे नेताजी होते, ते सर्व लोकांचे होते. इंडियन नॅशनल आर्मी लोकांची होती. आवाहन जेव्हा जेव्हा नेताजींनी केलं तेव्हा लोकांनी, आई बहिणींनी आपल्या अंगावरचे दागिने काढून, हातातल्या बांगड्या काढून, घरातली जी तरुण मुलं आहेत ती सर्व मुलं इंडियन नॅशनल आर्मीला अर्पण करून टाकली होती. एका आजीचा एक मुलगा गेला, म्हणजे म्हाताऱ्या बाई होत्या, त्यांचा तरुण मुलगा गेला. नेताजींना दुःख आलं, त्यांना कळलं होतं. तर त्या आजी म्हणाल्या, त्या नेताजींनी त्यांना वंदन केलं आणि म्हणाले की माफ करा, माझ्यामुळे तुमचा मुलगा गेला. तर ते म्हणले, अरे तुझ्यामुळे काय, तू माझा मुलगाच आहेस, आणि मला जर अजून 2-4 मुलं असती तर सर्वच्या सर्व तुझ्या या भारत मातेच्या चरणी अर्पण केली असती. ही विशेष, सर्व लोक विशेष ह्या अशा इंडियन नॅशनल आर्मीचं आपण स्मरण करतोय आणि त्यांना वंदन करतोय. पण झालं असं की टुवर्ड्स द एंड ऑफ 1945 त्यावेळेस जर्मनीवरती, ऍक्च्युली जर्मनीवरती अणुबॉम्ब जपानवरती अणुबॉम्ब टाकण्यात आले. जर्मनीने पण सरेंडर केलं आणि अशा पद्धतीने अलाइड फोर्सेसची विक्ट्री झाली. त्यामुळे ज्यांचा सपोर्ट ह्या इंडियन नॅशनल आर्मीला होता, जर्मनी आणि जपानचा, तर तो सपोर्ट विड्रॉ करायला लागला. आणि त्यामुळे आझाद हिंद फौजेला शिरलीच आहे भारतात, बर्मापर्यंत चालू झाले, आसामपर्यंत ते पोहोचले. आणि आता कॅप्चर करणार, पण त्यांना ना राशन मिळालं, म्हणजे खायला प्यायला मिळत नव्हतं, ना दारू गोळा मिळत होता, ना शस्त्रास्त्र व्यवस्थित मिळत होती. त्यामुळे अशा वेळेस त्यांना लढणं जवळजवळ अशक्य होतं आणि तिथनं माघार घ्यायला लागली. नेताजींचं प्लेन क्रॅश आणि मिस्टिरियस डिसअपिअरन्स त्याच पिरियडमध्ये झाला अनफॉर्च्युनेटली. आणि ब्रिटिशांनी 1945 साली या सगळ्या लोकांना पकडून, जे जिवंत होते, अनेक लोकांना, इंडियन नॅशनल आर्मीच्या सोल्जर्सना पकडून त्यांच्यावरती रेड फोर्ट मध्ये खटला चालू केला. आणि खटला वॉज की दीज पीपल हॅव कन्स्पायर्ड अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट, दे हॅव लूटेड द गव्हर्नमेंट, दे हॅव टॉर्चर्ड, वॉट एव्हर, फेक खटले चालवून त्यांच्या विरुद्ध त्यांना शिक्षा सुनावण्याचा प्रकार सुरू झाला. पण परिणाम याचा असा झाला की याच्यामुळे अख्ख्या भारतामध्ये सशस्त्र क्रांतीची एक नवीन अशी ज्वाला पेटली. आणि त्यामुळे रॉयल इंडियन नेव्हीनी म्युटिनी, म्हणजे अपरायझिंग झालं त्यांचं. त्यामुळे ब्रिटिश नेव्हीमध्ये जे जे आपले इंडियन नेव्हीची लोक होती, त्याला रॉयल इंडियन नेव्ही असं म्हटलं जायचं, त्यांनी 48 तासाच्या आत 18 फेब्रुवारी 1946 ला 20,000 इंडियन नेव्हल सोल्जर्स आपण म्हणूयात, त्यांनी तिकडनं दे रिबेल्ड आणि 78 वॉरशिप्स कॅप्चर केल्या. आणि त्याच वॉरशिप्स फिरवून आता ब्रिटिशांना तिकडनं पळवून लावायचं म्हणून हल्ला सुरू केला. त्यामुळे ब्रिटिशांना कळलं की आपल्याला पलायन करायलाच लागेल. आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्य, म्हणजे स्वतंत्र लोकतंत्र आणि स्वातंत्र्य देश स्थापन करण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे स्वातंत्र्य इज फ्रीडम, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वी हॅव टू चेरिश इट. आणि आपल्याला या सर्व लोकांचं, या सर्व तेजस्वी महापुरुषांचं, ज्यांनी ज्यांनी इथे समर्पित केलेलं आहे, त्यांचं आयुष्य बलिदान दिलंय, त्यांचं स्मरण निश्चित करायला पाहिजे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या खारीचा वाटा देशासाठी आपण उचलला पाहिजे. मग पुढे आहे शासन, म्हणजे गव्हर्नन्स. मग हा गव्हर्नन्स करण्यासाठी
एकीने म्हणजे युनाइटेड राहून ते केलं पाहिजे आणि स्वतःचं सामर्थ्य, शक्ती याचा विकास कायम म्हणजे शारीरिक शक्तीचा विकास जसं लोकमान्य टिळकांनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, नेताजींनी आणि त्याबरोबर जसंच या सर्व महापुरुषांनी बौद्धिक शक्तीचा विकास ध्यान उपासनेतनं केला तसा सतत करत राहायला पाहिजे. असं सर्वोच्च बलिदान या इंडियन नॅशनल आर्मीच्या सोल्जर्सनी दिलं. तुम्ही बघितलं 26,000 ऑफ द इंडियन नॅशनल आर्मी सोल्जर्स म्हणजे आपले ब्रदर्स अँड सिस्टर्स हे तिथे मार्टीर झाले, शहीद झाले, अनेक डिसेबल झाले. कितीतरी स्पाईस, कितीतरी अननोन होते, कुठे आले, कुठे त्यांनी कुठे कुठे जाऊन युद्ध केलं आणि कुठे काळाच्या आड निघून गेले माहिती पण नाही. आणि त्याच्याबरोबर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानी त्या काळातल्या आपल्या इंडिपेंडंट गव्हर्नमेंटनी काँग्रेसच्या शासनाखाली यांना क्रांतिकारक म्हणून सुद्धा रेकॉग्नाइज केलं नाही. तुम्ही विचार करा काय परिस्थिती भारतामध्ये अनेक वर्षानुवर्ष चालली होती. पण आपण त्यांचं स्मरण करूयात, आपण त्यांना वंदन करूयात, आपण भारत मातेला नमन करूयात आज आणि उद्या दोन्ही दिवस. जय हिंद, जय भारत.